विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. जयंतीनिमित्त 2 शब्द बोलण्याची संधी दिली, ती संधी मी पार पाडित आहे. ती संधी तू शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला आणि अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. म्हणजे एक विचार कुठेतरी संपला आणि दुसरा महाविचार जन्माला आला असे मी म्हणतो. अण्णाभाऊ साठे मगाशी बोलता बोलता म्हटले की लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे, पण अण्णाभाऊ साठे हा दुर्लक्ष झालेला विषय आहे. तो कसा दुर्लक्ष झाला त्याचे कारण भारतातल्या सर्व मानसिकतेला आपण भारतीय म्हणून वावरत, पण कुठेतरी अण्णाभाऊ साठे आपल्या मनाला 2 वर्षापूर्वी करोना येऊन गेला. तो संपर्कजन्य रोग होता आणि आपल्या भारताच्या मानसिकतेला जे रोग चढलेला आहे तो म्हणजे संसर्गजन्य रोग होय. त्या रोगाचे नाव म्हणजे जात. आपण जात या महापुरुषांना लावली म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा कर्तृत्व आज आभाळ एवढं उंच आहे. खरं तर 1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधल्या पुसा बाहेरच्या मांगवाड्यात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. खरं तर या मातीमध्ये 2 तुकाराम होऊन गेले. एक पहिला म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी जी गाथा लिहिली तिला आपण तुकोबाची गाथा म्हणतो, आणि अण्णाभाऊने जे साहित्य लिहिलं त्याला कुठेतरी बहुजनांची गाथा म्हणेल असा साहित्याचा गुण निर्माण होय. अण्णाभाऊ साठे यांचे आईचे नाव वालुबाई साठे होते व त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपर्क. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समीर सुनील गायकवाड. मित्रांनो, आजचा तुम्हाला सर्वांनाच माहित आहे 1 ऑगस्ट लोकशाही अण्णाभाऊ साठे आज जयंती. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवंट तालुक्यातील वाटेगावी या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लेखक व कादंबरीकार होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून दलितांना व कष्टांच्या वेदनाला वाचन फोडले. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुम्हाला माहित आहे अण्णाभाऊ साठ्यांची जयंती. या निमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. साठे सांगली जिल्ह्यातील वाटेगावी येथील झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते. छत्रपती शिवरायांचे चरित्र अण्णाभाऊ साठे एवढं मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद. आज मी आपल्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक, लेखक, लोककवी व शाहीर होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला.
आईचे नाव वालुबाई होते आणि माझे नाव वल्लभ नामदेव सरोदे. आज तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आज नाभाऊ साठे यांची जयंती आहे. मी तुम्हाला त्या जयंतीशिवाय तुम्हाला 2 शब्द सांगते ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली या जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावी झाला. त्याने 1.5 दिवसात शिक्षण पूर्ण केले आणि कादंबऱ्या व पोवाडे लिहिले. एका कादंबरीचे नाव फकीरा कादंबरी असे होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. नाव महेश मोतीराम सरोदे. आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीबद्दल 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. ही माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे काय होते. त्याने 1.5 दिवसाची शाळा शिकली होती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. सांगतो ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. चंद्रावरील डाग आहे सूर्यावरतील आग आहे. चंद्रावरील डाग आहे सूर्यावरतील आग आहे. अरे वेड्या कोणाला घाबरतेस तू तर अण्णाभाऊ साठेंचा वाघ आहे. जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्य संस्थापक म्हणून श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले. नंतर सर्वनाद्वारे देशभरात भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. अण्णाभाऊ साठे एक मराठी लोककवी, लेखक आणि समाजसुधारक होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. श्री नामदेव सरोदे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच माझे बालमित्र मैत्रिणींनो यांना माझा नमस्कार. आज काय आहे ते तुम्हाला सर्वांनाच माहिती. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. ही माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांनी 1.5 दिवसात आपले पूर्ण शिक्षण केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगते. जय हिंद जय महाराष्ट्र. जाता जाता 2 शब्द सांगते. गुलाब का फूल है तो कली किस काम की. गुलाब का फूल है तो कली किस काम की. जो मेरे लोकशाही अण्णाभाऊ